हरि ओम। ममेवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठाणि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. भगवद्गीता अध्याय 15 श्लोक 7 आणि भगवद्गीता नित्यपाठ श्लोक 99. भावार्थ गीतेमध्ये या श्लोकाचा जो अनुवाद आलेला आहे तो अशा प्रकारे आहे. मुळात माझा अंश सनातन इथे जीवलोकात, जीव होनी कसा वावरे पहा प्राणी देहात. निज प्रकृतीगत सहा इंद्रिये मनासहित ती सारी, घेई ओढुनी जाय गुंतुनी म्हणून हा संसारी. आपण भगवद्गीता नित्यपाठ पाहतो आहोत स्वाध्यायांमधनं, आणि आज 99वा श्लोक पाहणार आहोत. एकंदर 125 श्लोकांच्या या नित्यपाठातला जवळजवळ 79 ते 80% भाग आतापर्यंत पाहून झालाय. तर कोणकोणत्या वेगवेगळ्या विषयांवर आपण पाहिलंय. तर कर्मयोग पहिल्यांदा सांगितलाय की प्राप्त कर्तव्य कर्म हाच नित्य यज्ञ, आणि मग त्याच्याशी संबंधित अनेक सूक्ष्म धारणा भगवंतांनी एक्सप्लेन केल्या. ज्ञानयोग सांगितलाय की ज्यामध्ये परमतत्वाची लक्षणं आणि त्यांचं स्वरूप. मग हे आत्मतत्व आपल्या अंतरामध्ये कसं अनुभवायचं ह्याचा जो स्पष्ट साधना मार्ग आहे तो ध्यानयोगामध्ये उद्धृत केलेला आहे. त्यानंतर योगी, गुणातीत, स्थितप्रज्ञ, ज्ञानी भक्त अशा ज्या पदाला पोचलेल्या व्यक्ती आहेत की ज्यांनी ईश्वर तत्वाचा स्वतःमध्ये अनुभव घेतलेला आहे, त्या व्यक्तींची लक्षणं ही भक्तियोगामध्ये विशद केलेली आहे. आता आजचा श्लोक पाहिला तर तो थोडा तत्वज्ञानात्मक आहे. मम एव अंशः म्हणजे तू माझाच अंश आहेस. कुणाचा? तर परमतत्वाचा म्हणजेच परमात्म्याचा, ज्याला आपण ईश्वर असं म्हणतो. कोण? तर जीवात्मा. म्हणजे तरी कोण? तर देह सापेक्ष असलेला मी, जो की प्रत्येकच मनुष्याच्या आतमध्ये आहे. म्हणजे इरिस्पेक्टिव्ह ऑफ त्या मनुष्याचं प्रोफेशन काय आहे किंवा तोचा स्वभाव कसा आहे, तो कसा दिसतो, ह्या सगळ्याच्या इरिस्पेक्टिव्ह मी असं म्हटलं की मला जे जसं वाटतं तसंच ते दुसऱ्याला वाटतं. तर तशा प्रकारचं जे मीच स्फुरण प्रत्येकामध्ये आहे, तर त्या ह्याने तो प्रत्येकामध्ये विद्यमान आहे. आता हे नातं आजच म्हणजे आजच प्रस्थापित झालं का? तर नाही. पूर्वापार तू माझा अंश आहेस असं भगवंत म्हणतात. आपण दुसऱ्या अध्यायामध्ये परमतत्वाची लक्षणं पाहिलेली आहे की ते जन्मरहित आहे, अप्रमेय आहे, अपरिवर्तनशील आहे. तेच ह्या अंशाचंही स्वरूप आहे. का बरं? कारण प्रत्येक जीवसापेक्ष पाहिलं तर मूळ ईश्वरी तत्वाचाच हा अंश आहे. अगदी मॅथमॅटिकल टर्म मध्ये पाहायचं झालं तर इन्फिनिटी डिवायडेड बाय एनी नंबर इज इक्वल टू इन्फिनिटी ओनली. म्हणजे अनंताला तुम्ही 2 ने भागा किंवा 245 ने भागा, उत्तर अनंतच येतं. पण मला मात्र तसं वाटत नाही. का बरं? तर मी सतत शरीर शरीर सापेक्ष जो व्यक्तिमत्वाचा मी आहे, ज्याला आपण पर्सनॅलिटी सेल्फ असं म्हणतो, तर त्याच्याशी संबंधित असतो. तसंच मनासहित 5 ज्ञानेंद्रिय कर्षती म्हणजे त्याला आकर्षित करत असतात, गुंतवून ठेवत असतात, की ज्यामुळे मला आज माझ्या शुद्ध स्वरूपाचा विसर पडतो. जैसा निशानाथ बिंबोनी जळात, असे जळातीत स्वभावेची, तैसा जीवलोकी येथे प्रपंचात, देही देहातीत देख माते. म्हणजे चंद्राचं प्रतिबिंब पाण्यात पडलं आणि जर का काही कारणाने त्या पाण्याला आपण हलवलं तर ते प्रतिबिंबही हलतंय, म्हणजे तो चंद्रही हलतोय असं आपल्याला क्षणभर वाटतं. पण प्रत्यक्ष चंद्राचा आणि त्या पाण्याचा काहीच संबंध नसतो. तसंच ज्ञानेश्वर महाराज एक दुसरं उदाहरण देतात की कुंकवावर स्फटिक ठेवला तर तो स्फटिक तात्पुरता लाल दिसतो, पण लाल हा काही त्याचा मूळचा रंग नाही. म्हणून करता भोगता ऐसे गमे जे जे काही, ते सर्व पाही भ्रांती रूप. मग प्रकृतीची होती कार्ये जी जी, ती ती माझी माझी ऐसे मानू. म्हणजे इथपर्यंत आपण येऊन पोचलो की मी म्हणजे काही हा देह नव्हे, किंवा मनासहित इंद्रियांनी सतत सुखदुःख अनुभवत बसणं हेच काही माझं अंतिम उद्दिष्ट नव्हे. पण प्रॅक्टिकली मी हा देह नाही, हा देह नाही असं नुसतं घोकत बसण्याने आपल्याला काही प्राप्त होणार नाही, किंवा एक नुसताच कृत्रिम प्रकारचा ताण निर्माण होईल. आता एक साधं उदाहरण घेऊया की जनरली बायकांना शॉपिंगची आवड असते, आणि म्हणून मी एखादं एक्झिबिशन जर का बघायला गेले तर तिथे खूप छान कपडे आहेत, मला आवडले, मी 3-4 गोळा केले. आणि आता बिलिंग काउंटरवर आल्यावर मात्र मी एकदम जर का खूप साक्षीभाव मनामध्ये धरला की आता बिलही तूच दे
आणि आता ही बॅगही तूच उचल. म्हणजे असं करायला काही हरकत नाही. पण हा जो साक्षीभाव आहे तो खोटा आहे एवढं तरी मला कळलं पाहिजे. म्हणजे मी देह नाही हा साक्षीभाव नुसता ठेवून उपयोगाचं नाही, तर त्याच्या व्यतिरिक्त काय केलं पाहिजे हे भगवंत या श्लोकामधनं आपल्याला सांगत आहे. त्यामुळे मी देहातीत आहे ही नुसती जाणीव ठेवून काय करायचं? तर त्यापेक्षा एक भरीव जाणीव भगवंत या श्लोकामध्ये देतात, की अरे तू माझाच सनातन अंश आहेस, की ज्याच्यामध्ये फायनल डेस्टिनेशन बद्दल धुसरता नाहीये. आणि एकीकडे प्रोत्साहित करणं आहे, की आज जरी तुझ्या प्राप्त परिस्थितीमध्ये बराचसा तुझा दररोजचा काळ हा तू ह्या अ, बाह्य प्रकृतीशी संबंधित होऊन राहिलेला असलास, तरी मुळात तुझं स्वरूप हे आहे, जे की आत्मस्वरूप असं ज्याला म्हणतात, ते तुझ्या अंतरामध्येच विद्यमान आहे आणि त्याचा अनुभव तुला घेता येईल. या नित्यपाठातील ह्या आधीचे काही श्लोक जर का पाहायचे झाले, तर त्या ओघामध्ये आपल्या असं लक्षात येतं, की निर्माण मोहा जितसंग दोषा, सम शत्रोच मित्रेच, अनपेक्ष शुचिर्दक्ष, संतुष्टम सततम योगी, ही ज्ञानी भक्ताची लक्षणं पाहायला खूप छान वाटतात. पण त्यानंतर करायचा प्रॅक्टिकल भाग काय? हे तू विचाराने पक्क कर, की तू तत्वतः माझाच अंश आहेस. ही मुळात धारणा आपली पक्की झाल्याशिवाय आपल्याला साधनाच करावीशी वाटणार नाही. कारण नक्की मग डोळे मिटून कशासाठी बसायचं, कुणासाठी बसायचं, का बसायचं असा प्रश्न निर्माण होईल. आणि मग व्यवहारात बघायचं झालं तर अनेकदा अनेक लोकांचा ईश्वराशी एक नुसती प्रोटेक्टिव्ह एजन्सी अशा प्रकारे एक रिलेशन असतं. म्हणजे देवा मी तुझा दास आहे, आता नातवाच्या ऍडमिशनचं तेवढं बघ. किंवा देवा मी तुझा सेवक आहे, प्रमोशन होऊन जाऊ दे ना. आता ह्यामध्ये खरं तर आपण ईश्वराचे दास आहोत का आपल्या इच्छांचेच दास आहोत हे पाहिलं पाहिजे. पण माणसाला द्वैतात राहणं सोपं असतं आणि त्यामुळेच आजवर आपण ते करत आलेलो असतो. म्हणून हा देह आपल्याला इझिली समोर दिसतो, त्याच्या संबंधी आपण वावरतो, म्हणून त्यालाच पकडून बसतो. पण ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, की सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो, जगी विस्तारलो माझा निश्चय. आता हा अभंग स्वामीजींच्या या रेफरन्स मटेरियलमध्ये उद्धृत केलेला होता. आणि तो मुद्दामून इथं घ्यायचं कारण, की या अभंगाशी माझं एक स्पेशल रिलेशन आहे. म्हणजे इयत्ता तिसरीमध्ये असताना जेव्हा मी स्वामीजींना पहिल्यांदा पाहिलं, त्या प्रथम भेटीत त्यांच्यात आणि माझ्यात घडलेला संवाद हा अभंगच आहे. म्हणजे मी आणि माझ्या जुळ्या बहिणीने, भाग्यश्रीने हा अभंग त्यांना म्हणून दाखवला होता. त्यानंतर मग पावसला झालेल्या सोहम साधना शिबिरामध्ये, नंतर बँगलोरलाही काही प्रवचनांनंतर हा अभंग अनेक वेळा म्हटला, की सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो. पण असं कितीही वेळेला आळवलं तरी ती अनुभूती येते असं नाही. त्याच्यासाठी आपल्याला साधनाच करावी लागते. म्हणून मला खूप कॉन्फिडेंटली म्हणता येत नाही, की मी देवच आहे आणि मी सगळीकडे व्यापून आहे. या अम, त्यामुळेच या श्लोकाद्वारे एकीकडे तत्वधारणा मनामध्ये धरायला भगवंत शिकवत आहेस, की तू नुसता भावनेने देवाचा आहेस असं नव्हे, तर तू त्याचाच अंश आहेस. म्हणून दौर्बल्य टाकून दे आणि म्हणायला शिक, की तुझी इच्छा ती माझी इच्छा. म्हणजे स्वामीजी म्हणत, की देवाजवळ आपल्या मनातल्या इच्छा व्यक्त करायला काही हरकत नाही. पण निदान एक तरी दिवसातून नमस्कार असा करावा, की ज्याच्यामध्ये आपण काही मागत नाही आहोत आणि केवळ तो आपला आहे म्हणून नुसता नमस्कार करतोय. अ, आता ह्यामधून अजून काय होईल, की तू माझा अंश आहेस असं म्हटल्याने, तर द्वैत पकडून धरायचा जो आपला एक भावनात्मक भाग असतो, तोही साध्य होईल. आणि एकीकडे व्यवहारकाली अ, मनाची तत्वसंबंधी धारणा देखील आपल्यावर बिंबवली जाईल. आणि त्यामुळे दुबळेपणाने केवळ माझ्या इच्छेचे दोर ओढत ओढत मी त्याच्याकडे जायचा जो प्रयत्न करत असतो, त्याऐवजी मी त्याचं नाव किंवा स्मरण घेईल हे केवळ त्याच्याकडे जाण्यासाठीच. तसंच माझ्या हातील इन्फायनाईट पॉसिबिलिटीजना देखील याने एक वाव मिळतो. कारण अनेकदा आपलं मन काही कारणाने दुर्बल झालेलं असतं. तर त्याला मगाशी स्वामींनी प्रवचनात जसं सांगितलं, की विवेकानंद असं म्हणायचे, की म्हणजे इन्फायनाईट पॉसिबिलिटीज आपल्या आतमध्ये विद्यमान आहेत किंवा आपण काही करू शकतो. तर त्याचा कॉन्फिडन्सही या वाक्यामधून आपल्याला मिळू शकतो. आता हे सगळं तत्वज्ञान का समजून घ्यायचं? तर स्वामीजी नेहमी गुरुदेव रानडे यांचे एक वाक्य सांगत असत, की परमार्थाच्या शेताला तत्वज्ञानाचं कुंपण हवं. नाहीतर कल्पनेची मोकाट जनावरं आतमध्ये शिरून पिकांची नासधूस करतील. आता कुंपण म्हणजे हा इंटलेक्च्युअल स्ट्रक्चर जे की आपण या श्लोकांमधनं पाहत आहोत. पण कुंपण म्हणजेच पीक नव्हे. त्यामुळे अनुभूती ही जास्त महत्वाची.
त्यानुसार या पहिल्या पदाचं विवरण आपण पाहिलं. त्यानंतर दुसरं पद येतं की मनषष्ठानी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. म्हणजे मनासहित 6 इंद्रिय या जीवाला सतत प्रकृती संबंधी करून ठेवतात. पण हा आपल्या सगळ्यांचा रोजचाच अनुभव आहे, त्यामुळे जास्त त्या बाबतीत मी काही एक्सप्लेन करणार नाही. आता ह्या अनुभवापासून तू माझा सनातन अंश आहेस या भगवंताच्या वचनाच्या अनुभवापर्यंत कसं जायचं? तर कवी मुकुंदराज असं म्हणतात, आधी आत्मयाते जाणावे, मग तयासी साधावे, येरवी नुसते अनुभवावे काय धरून या. म्हणजे आत्मस्वरूपाला जाणणं हे प्रथम विचाराने समजून घे, मग योग प्रक्रियेने ती स्थिती प्राप्त करून घे. जर का विचारधारणाच नसेल तर ते तत्व मी अनुभवणार अनुभवणार असं तू नुसतं कोणत्या आधारे म्हणशील? स्वामीजींच्या कृपेने आपल्याला मात्र ही आत्मानुभूतीपर्यंत जाण्याची प्रोसेस नक्की माहिती आहे की बी विथ द सेल्फ, स्वच्या जाणीवेत राहायचा प्रयत्न करायचा. ह्यानुसारच या अनुभूतीच्या मार्गावरून दररोज थोडा वेळ का होईना चालण्याचा आपण नक्की प्रयत्न करू. तसंच नित्यपाठाच्या या श्लोकांच्या उपदेशाकडे नित्यपाठ करून न राहता किंवा संडे टू संडे त्याची दखल न घेता मधला काळही साधनेसहित त्यांचं चिंतन आमच्याकडून घडो ही स्वामी चरणी इच्छा व्यक्त करून आजचं हे बोलणं मी त्यांच्या चरणी अर्पण करते. हरिओम.